नमस्कार मित्रांनो. आजच महाजन कोचची चांगली व्हॅकन्सी आलेली आहे. 330 पोस्ट आहेत मित्रांनो टोटल. ह्या ज्या पोस्ट आहेत ह्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आपण काय करणार आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार मी तुमच्यासाठी. एक 15-20 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. तुम्ही डिटेलमध्ये बघा. ह्यामध्ये तुमचे इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत, फॉर्म कधी सुरू होणार आहेत, लास्ट डेट किती असणार आहे, क्वालिफिकेशन काय लागते आहे, एक्सपिरियन्स लागतो का, एक्सपिरियन्स लागतो तर कोणत्या कंपनीचा एक्सपिरियन्स लागतो आहे किंवा किती इयर्सचा लागतो आहे, पुन्हा एक्झाम प्रोसेस कशी असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची काय करणार आपण ह्या येणाऱ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी बघण्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला एक अनाउन्समेंट आहे. ही जी एक्झाम आहे ही एक्झाम IBPS एक्झाम कंडक्ट करते आहे आणि IBPS मध्ये ॲप्टिट्यूड रिझनिंग हे खूप हाय लेवलचं विचारलं जाते आणि त्याच लेवलचे फॅकल्टी आपल्याकडे आहे अक्षय बाबर सर. ह्यांचा फक्त 999 रुपयामध्ये आपल्याकडे रेकॉर्डेड कोर्स आहे. तुम्ही तो कधीही बघू शकता तुमच्या जॉबच्या टायमिंगनुसार आणि किती वेळ लेक्चर बघू शकता. ह्यामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो, तुम्हाला एक 90% प्लस मार्क्स हा जर कोर्स तुम्ही एकदा बघितला तर 90% मार्क्स तुम्हाला आरामात ह्या सेक्शनमध्ये 100% येणार. तर ज्याही मुलांना कोर्स घ्यायचा असेल ॲपची लिंक दिली आहे. अक्षय बाबर सरांचे जे डेमो लेक्चर्स आहेत त्याच्या पण लिंक आपण याच्यामध्ये शेअर करा डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा तुम्ही यूट्यूबवरती अक्षय बाबर सरांचं नाव जरी सर्च केलं तुम्हाला भरपूर सारे तिथे व्हिडिओज बघायला भेटणार आहेत. त्याच्यावर तुम्ही कोर्स जॉईन करायचा नाही करायचा तुम्ही बघू शकता. मित्रांनो बघा आता ह्याच्यामध्ये जे आतापर्यंत पोस्ट आलेले आहेत ह्या पोस्टमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी टोटल 73 पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये वुमेनसाठी 23 आणि स्पोर्ट्ससाठी 3 पोस्ट आहेत. ठीक आहे. प्लस SC ST व्हिजेन NTB NTC ह्या सगळ्यांसाठी काय पोस्ट आहेत सगळ्या टेबलमध्ये मेन्शन आहेत. प्लस ॲडिशनल एक्झिक्युटिव्हसाठी मित्रांनो 154 पोस्ट आहेत. सगळ्यात जास्त पोस्ट आहेत ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी. ठीक आहे. नंतर तुम्हाला डेप्युटी इंजिनिअरसाठी आहेत टोटल 103 पोस्ट. ह्याही पोस्ट खूप चांगल्या आहेत. आतापर्यंत सगळ्यात मोठी व्हॅकन्सीज आहे मित्रांनो याच्यामध्ये वुमेन रिझर्वेशन आणि स्पोर्ट रिझर्वेशन मेन्शन केलेलं आहे. ह्या व्हॅकन्सीज मित्रांनो कमी जास्त होऊ शकतात. महाजन कोणते तेव्हा त्या ज्या गोष्टी त्या त्यांच्याकडे रिझर्व ठेवलेल्या आहेत, कमी होऊ शकतात, वाढू पण शकतात, कमी होऊ शकतात. तर ते तुम्हाला इंटिमेट करतीलही किंवा नाही पण करतील, ते त्यांच्या हातामध्ये त्यांनी रिझर्व ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता आपण बघू की रिक्वायर्ड क्वालिफिकेशन काय लागते याच्यासाठी आणि एक्सपिरियन्स काय लागतोय. तर तो एक्सपिरियन्स जो असणार आहे तुमचा क्वालिफिकेशन जो असणार आहे ह्या 11 ऑक्टोबरच्या आतमध्ये असेल पाहिजे. क्रुशियल डेट जी आहे ही 11 ऑक्टोबरची आहे मित्रांनो. ठीक आहे. आपण एक पेनचा कलर चेंज करून घेऊ याच्यामध्ये. ठीक आहे. ह्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो पहिली जी पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ह्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या पोस्टसाठी जे पे स्केल आहे 81,695 ते 1,75,960 आहे. क्वालिफिकेशन मित्रांनो बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी पण चालेल इथे. बीटेक और BE पण चालेल इथे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून. ठीक आहे. एक्सपिरियन्स जो आहे हा 9 इयर्स एक्सपिरियन्स इन पॉवर जनरेशन कंपनी ऑफ सेंट्रल स्टेट और इंडिपेंडेंट पॉवर प्रोड्युसर अंडर प्रिन्सिपल एम्प्लॉयर्स. हा तुमचा 9 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे असणं आवश्यक आहे. आता या 9 वर्ष एक्सपिरियन्समध्ये आणखी त्यांनी काय सांगितलं आहे, आउट ऑफ विच ॲटलिस्ट 5 इयर्स एक्सपिरियन्स इन द एरिया ऑफ पॉवर जनरेशन ॲज अ ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अँड डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. ह्या तुमच्या 2 पोस्टवरती तुमचा एक 5 वर्ष मिनिमम एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. ह्यामध्ये असं होऊ शकते की तुमचा ॲडिशनल एक्झिक्युटिव्हचा जर 1 वर्ष असेल तर तुमचा प्लस 4 इयर्स तुम्हाला डेप्युटी एक्झिक्युटिव्हचा एक्सपिरियन्स असेल तर चांगली गोष्ट आहे. पुन्हा आणखी याच्यामध्ये जर बघितलं आपण मित्रांनो जर नसेल तुमच्याकडे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचा एक्सपिरियन्स तर तुम्ही ॲटलिस्ट 2 वर्ष तरी ह्यामध्ये 9 वर्षामध्ये 2 वर्ष तर तुमचा ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये प्रिव्हियस वर्क एक्सपिरियन्स ऑफ डिपार्टमेंटल कॅन्डिडेट विच इज कन्सिडर्ड ॲट द टाइम ऑफ एंट्री लेवल इन द महाजनको विल बी काउंटेड इन फ्युचर डायरेक्ट रिक्रुटमेंट. याचा अर्थ असा आहे की जर का तुम्ही आता जॉईन करता आहे महाजनकोमध्ये तुमच्या काहीतरी मागच्या एक्सपिरियन्सनुसार, आता ही एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची सगळ्यात मोठी पोस्ट झाली आहे, पण ॲडिशनलसाठी किंवा डेप्युटीसाठी जर तुम्ही अप्लाय करताय आणि तुम्ही जर प्रिव्हियस इयर एक्सपिरियन्स जर त्यात शो करताय तर तो प्रिव्हियस इयर एक्सपिरियन्स तुम्हाला पुढच्या जर काही डिपार्टमेंटल एक्झाम निघाल्या तिथेही तुम्ही दाखवू शकता. किंवा ह्याच्या आधी जर कोणी ॲडिशनलसाठी किंवा डेप्युटीसाठी कोणी जॉईन झालं असेल आणि त्यांचा प्रिव्हियस इयर एक्सपिरियन्सवरती तर तो तुम्ही आता इथे शो करू शकता तुम्ही एक्सपिरियन्स तो पण. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये प्रोव्हिजन फॉर द डिपार्टमेंटल कॅन्डिडेट हू पजेसेस क्वालिफिकेशन ऑफ द कम्प्युटर और प्रोडक्शन इंजिनिअरिंग विल बी एलिजिबल फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट.
जर का तुम्ही डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असाल, कम्प्युटर आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग जर तुम्ही असं केलं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा एक्झाम पण देऊ शकता, तुम्ही इलिजिबल आहे. पण जर का तुम्ही बाहेरून असेल, जर का प्रायव्हेट कंपनीमधनं किंवा दुसरीकडनं जर तुम्ही प्रोडक्शन किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं असेल तर तुम्ही ह्या क्रायटेरियामध्ये बसत नाही. पण महाजनकोमध्ये जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंगवरती तुमचा जॉब सुरू असेल, प्रोडक्शन इंजिनिअरिंग जॉब सुरू असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. ह्यामध्ये मित्रांनो आणखी बघा, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी जे पे स्केल आहे हे 68,780 ते 1,54,930 आहे. क्वालिफिकेशन ऑलमोस्ट सेमच आहे मित्रांनो, सेमच इथे पण कम्प्युटर प्रोडक्शनचे लोक अप्लाय करू शकतात. सेमच हा एक्सपिरियन्सचा पण क्रायटेरिया दिला आहे. फक्त एक्सपिरियन्स इथे काय दिला आहे, 7 इयर्स दिलेला आहे इन पॉवर जनरेशन कंपनी ऑफ द सेंटर स्टेट इंडिपेंडेंट पॉवर प्रोड्युसिंग अंडर द प्रिन्सिपल एम्प्लॉयर. ह्या ठिकाणी 7 वर्ष एक्सपिरियन्स लागतोय. तर यांनी काही सांगितलं नाही की ॲडिशनलसाठी तुम्हाला किंवा डेप्युटी एक्झिक्युटिव्हचा एवढा एक्सपिरियन्स लागतो का काय लागतं त्याच्यासाठी. ते एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचा पण असेल किंवा त्याच्या खालच्या एईच्या पोस्ट असतील, असिस्टंट इंजिनिअरच्या किंवा जेईच्या पोस्ट असतील, तोही एक्सपिरियन्स इथे काउंट होऊ शकतो. ठीक आहे, परंतु तो एक्सपिरियन्स तुम्ही सांगतो आणखी कशा लेवलचा लागणार, पुढे कसा काउंट राहणार तो. डेप्युटी इंजिनिअरसाठी मित्रांनो पेस केला 61,830 ते 1,39,925. क्वालिफिकेशन सेमच आहे, एक्सपिरियन्स फक्त इथे 3 वर्षाचा लागणार आहे. ठीक आहे, ऑलमोस्ट ह्या दोन्ही गोष्टी सेमच आहेत आधीच्या पोस्ट सारख्या. आता जो एक्सपिरियन्स लागणार मित्रांनो तुम्हाला, हा एक्सपिरियन्स जो आहे हा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लागणार आहे. तुमचं इंजिनिअरिंग झाल्यानंतरचा एक्सपिरियन्स तो काउंट होणार आहे. काही मुलांचं कसं असतं, इंजिनिअरिंगमध्ये 3rd इयरमध्ये ब्रेक लागलाय, मग तिचे 2 वर्ष त्यांचे कुठेतरी पॉवर प्लांटमध्ये काम केलं आहे आणि रिझल्ट लागल्यानंतरचा एक्सपिरियन्स 2 वर्ष असतो. तर हा 2 आणि 3 5 वर्ष असा काउंट होणार नाहीये. तुमचा फायनल रिझल्ट आल्यानंतरचा तुमचा जो एक्सपिरियन्स असणार आहे तो काउंट होणार आहे पोस्ट क्वालिफिकेशन. प्लस याच्यामध्ये प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स, प्रोप्रायटर्स, कॅप्टिव्ह पॉवर प्लांट्स ह्याच्यातला शॅल नॉट बी इन्क्लुडेड ॲज अ पॉवर जनरेशन एक्सपिरियन्स. ठीक आहे, पुन्हा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमचं एवढं डिटेल असेल पाहिजे, प्रायव्हेटमधलं असो किंवा गव्हर्नमेंटमधलं असो. गव्हर्नमेंटमधलं असेल तुम्हाला जास्त गरज पडत नाही, कारण गव्हर्नमेंटचं तिथेच होती. पण जर का प्रायव्हेट सेक्टरमधलं असेल पॉवर जनरेशन युटिलिटीमध्ये तर तुमचं एकदम क्लिअर मेन्शन पाहिजे, सेल्फ एक्सप्लेनेटरी असेल पाहिजे तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. त्यामध्ये काहीच ॲम्बिग्युटी नसेल पाहिजे. इन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट एरिया ऑर नेचर ऑफ वर्क शॅल बी क्लिअरली मेन्शन. आणखी एनेबल टू डिसाइड हिज ऑर हर एलिजिबिलिटी शॅल नॉट बी एनी ॲम्बिग्युटी डिसाइडिंग देअर एलिजिबिलिटी. अदरवाईज तुमची ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवरती प्रॉपर मेन्शन नसेल तुमचा एरिया ऑफ वर्क काय, नेचर ऑफ ड्युटीज काय होत्या, तर तुमचा तो प्रॉब्लेम होते ते. त्यामुळे तुम्ही क्लिअरली मेन्शन करून घ्या त्या. नंतर इक्वेलन्सी ऑफ द आउटसाइड कॅन्डिडेट अदर दॅन MSPDCL एम्प्लॉईज विल बी कम्पेअर्ड ऑर डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ द इयर टू इयर ग्रॉस इम्युलमेंट ड्रॉन अँड जॉब रिस्पॉन्सिबिलिटी. तुमचं तर प्रायव्हेट सेक्टरमधलं असेल तर तुमचं इयर टू इयर तुमचं ग्रॉस इम्युलमेंट किती आलेलं आहे आणि तुमचं टोटल जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय होत्या याच्यावरून तुमचं काय होईल, तुमची इक्वेलन्सी कन्सिडर होईल. मित्रांनो आता एज लिमिट बघू आपण. एज लिमिट सुद्धा 11/10/2022. मित्रांनो 11/10/2022 का बरं, कारण की 11/10/2022 तुमची शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. तो तुमची क्रिटिकल डेट आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी तुम्हाला 40 इयर्स आहे, महाजन को एम्प्लॉईजसाठी तुम्हाला 57 इयर्स आहे. सेमच ॲडिशनल इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी आहे. डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी 38 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, एज लिमिट आहे आणि 57 इयर्स तुम्हाला महाजन को एम्प्लॉईज लागणार आहे. ह्यामध्ये अप्पर एज लिमिट फॉर द 5 इयर्स इज रिलॅक्स फॉर द बॅकवर्ड क्लासेस. जर का तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरत असाल, तुमच्या कॅटेगरीला पोस्ट नसेल, तुम्ही ओपनमधून सीट जर मिळवायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला काय लागेल, ओपनचं एज लिमिट कन्सिडर होईल तुमच्यासाठी. पुन्हा तुमचे डिसेबिलिटी आणि स्पोर्ट्स पर्सनसाठी काय असणार, तुम्हाला 45 इयरचं एज रिलॅक्सेशन आहे टोटल. आता आपण पुढे बघू फीज किती आहे. फीज मित्रांनो सगळ्या पोस्टसाठी 800 प्लस GST आहे ओपनवाल्यांसाठी आणि कॅटेगरीवाल्यांसाठी आहे 600 प्लस GST. याच्यामध्ये डिसेबल कॅन्डिडेटसाठी फीज नाही आहे. ह्यामध्ये ओपनमधून जर अप्लाय करत असाल तर ओपनची फीज पे करावी लागेल तुम्हाला. आणि जर का तुम्ही फीज कमी पे केली, तसा काही स्कोपच नाही कमी करण्याचा. जर का तुम्ही कमी फीज केली तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. ठीक आहे, नंतर अप्लाय कसं करायचं आहे. अप्लाय करण्यासाठी मित्रांनो एकदम सिंपल प्रोसेस आहे. एक्सपिरियन्सवाले लोक आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ह्यामध्ये तुमचं काय फक्त ईमेल ID, मोबाईल नंबर्स हे सगळे तुमचे क्लिअरली मेन्शन असायला पाहिजेत किंवा तुमच्याकडे असायला पाहिजेत. ह्याच मेल ID वरती आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती काय होणार आहे, फ्युचर कम्युनिकेशन होणार आहे. प्लस तुमचे जे सिग्नेचर असेल, फोटो असेल, ते प्रॉपरली स्कॅन केलं असायला हवं. त्याची इमेजची साईज प्रॉपरली असायला पाहिजे. तुमची 10 MB पेक्षा 10 MB to 50 MB मध्ये असायला पाहिजे तुमची साईज. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन आहेत सगळ्या याच्यामध्ये. प्लस तुमचं जर काही नावामध्ये चेंजेस असतील तर प्रॉपर तुमच्याकडे गॅझेट असायला पाहिजेत किंवा तुमच्या ह्या ज्या चेंजेस झाले आहेत ते प्रॉपर असायला पाहिजे. कारण अदरवाईज एक्झाम देताना तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतात. ह्यामध्ये तुम्ही अप्लाय करताना ह्याच PDFच्या सगळ्यात शेवटी त्यांनी काय केलं, लिंक दिली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही
अप्लाय करू शकता किंवा MSCBच्या किंवा महाजनकोच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तिथून काय होणार आहे अप्लाय करू शकता तुम्ही. ठीक आहे, ते सिंपल प्रोसेस आहे अप्लाय कसे करायचं. तर आता तुमची सिलेक्शन प्रोसेस बघा मित्रांनो, तुमची एक्झाम ही नोव्हेंबरच्या मंथमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. दिवाळीनंतर प्रॉबिलिटी आहे तुमची एक्झाम होण्याची. ह्यामध्ये मित्रांनो तुमचे जे आहे जे एज्युकेशनल क्रायटेरियानुसार तुमचा जो हे आहे एज्युकेशन आणि एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला काय असणार आहे असेसमेंट सेंटर टेस्ट और ऑनलाईन टेस्ट दोन असणार आहे याच्यामध्ये. असेसमेंट सेंटर टेस्ट हे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी आहे, ॲडिशनल आणि डेप्युटीसाठी काय असणार तुमच्या एक्झाम होणार आहेत. तर त्या याच्यामध्ये जे असेसमेंट सेंटर टेस्टमध्ये इन बास्केट एक्सरसाइज, ग्रुप डिस्कशन, केस डिस्कशन आणि प्रेझेंटेशन स्किल वगैरे ह्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये. याच्यामध्ये विदाऊट व्हेरीफाईंग एनी इलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्यामुळे तुम्हाला जे कॉल करणार टेस्टसाठी ते तुमचा काही व्हेरीफाय करणार नाही तुमचा एक्सपिरियन्स खरोखर आहे का, तुमचं क्वालिफिकेशन खोटं आहे काय काही नाही. ज्यांनी फॉर्म भरले आहेत सांगितलं माझा असा एक्सपिरियन्स आहे त्या सगळ्यांना ते कॉल करणार आहेत एक्सपिरियन्ससाठी. ठीक आहे, टेस्टसाठी. मग पण कोणत्या स्टेजवर त्यांना आढळलं की एक्सपिरियन्स फेक आहे किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी आहेत कमी जास्त आहेत तर ते कुठेही तुम्हाला रिजेक्ट करू शकतात. ठीक आहे. नंतर कॅन्डिडेट विल हॅव टू अपेअर फॉर असेसमेंट सेंटर टेस्ट. मी सांगितलं इन बास्केट एक्सरसाइज, ग्रुप डिस्कशन किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक, केस स्टडीज. हे केस स्टडीज असतील किंवा ग्रुप डिस्कशन्स असतील किंवा तुमचे जे हे आहेत प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स असतील हे तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्समध्ये जे आलेले आहेत 10 वर्षामध्ये किंवा 8 वर्षामध्ये तुम्ही ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत, जे महाजनकोचे किंवा प्रॉब्लेम्स आहेत तशाच प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम दिले जातील आणि त्यात तुम्हाला ते सॉल्व्ह करायला लावतील आणि त्याच बेसवरती तुमची काय असणार आहे तुम्हाला काहीतरी मार्क्स अलॉट करतील आणि त्याच्यावरती मेरिट लिस्ट लागेल. त्याच्यानंतर तुमची काय असणार आहे पर्सनल इंटरव्ह्यू पण त्याच्यानंतर होणार आहे तुम्हाला. ठीक आहे. नंतर जर नंबर ऑफ अप्लिकंट जर जास्त असतील तर जी टेस्ट प्रोसेस सांगली त्यांनी ती चेंज पण करू शकतात. ते डिपेंड आहे आपल्या कंपनीवरती महाजनको काय ठरवते. नंतर टेस्ट कोड 1 साठी मी सांगितले तुम्हाला इन बास्केट एक्सरसाइज, ग्रुप डिस्कशन, प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक, केस स्टडीज दिले जातील आणि त्याच्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होईल. पोस्ट कोड टेक 2 आणि टेक 3 साठी ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. टेक 2 आणि टेक 3 साठी ह्या एक्झाम मित्रांनो जर अप्लिकेशन जास्त असतील तर मल्टिपल शिफ्टमध्ये पण एक्झाम होऊ शकते. शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 मध्ये. आणि मग व्हेरिएशन पण राहणार. एक्झाम लेवल पेपर जो असणार आहे पेपरमध्ये थोडीशी डिफिकल्टी लेवलमध्ये व्हेरिएशन पण असणार आहे. पण IBPS नॉर्मलायझेशन करते, कोणाचं नुकसान होऊ देत नाही आहे. ते नॉर्मलायझेशन पण होऊ शकते म्हणजे तसं त्यांनी मेन्शन केलं तिथे. चेकलिस्टमध्ये मित्रांनो सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट SSC लागणार तुम्हाला, SS सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थसाठी, पुन्हा डिग्री तुमचं प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट असेल किंवा आता सगळ्यांकडे डिग्री सर्टिफिकेट असतीलच ते लागणार आहे. नंतर सर्टिफिकेट ऑफ एक्सपिरियन्स हे तर कंपल्सरी सगळ्यांना. कास्ट सर्टिफिकेट ओपनवाल्यांना आवश्यक नाही आहे. नंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांनी अप्लाय करायचं. ऑथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये काही लोकांकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कास्ट सर्टिफिकेट आहेत पण ते महाराष्ट्राचं असणं आवश्यक आहे. नंतर तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, विजे किंवा OBC ज्या बॅकवर्ड क्लासेस आहेत, EWS सर्टिफिकेट पण लागणार तुम्हाला तिथे. नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र स्टेट, डोमेसाईल तर कंपल्सरी आहे. ठीक आहे. नंतर सर्टिफिकेट रिलेटेड टू हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे काही डिसेबल कॅन्डिडेट आहेत किंवा स्पोर्ट्समधले आहेत किंवा त्यांना हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचं. पुन्हा मराठा प्रोफार्मा सर्टिफिकेट मित्रांनो मराठीचं. मराठी लँग्वेजचं प्रोफार्मा सर्टिफिकेट असं आहे की ज्या लोकांनी 10वीमध्ये SSC मध्ये तुम्हाला मराठी विषय नव्हता किंवा 12वीमध्ये तुम्हाला मराठी विषय नव्हता तर त्या लोकांना मराठी चांगली लिहिता बोलता वाचता येते ह्याचं सर्टिफिकेट तुम्हाला स्कूलमधून घ्यायचं आहे. पण जर का तुम्ही 10वीमध्ये तुम्हाला एक SSCचा विषय असेल तर ह्या सर्टिफिकेटमध्येच तुमचं मेन्शन असते की तुम्हाला मराठी लिहिता बोलता वाचता येते. त्यामुळे ज्यांच्याकडे 10वीमध्ये SSC मध्ये त्यांनी लिहिलेलं हे आहे मराठी विषय झालेला आहे त्यांना ह्या प्रोफार्मा सर्टिफिकेटची गरज नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, ऑलमोस्ट मी सगळ्या पॉईंट्स कव्हर केले तुम्हाला. ही जी शेवटचा पॉईंट आहे लास्ट डेट जे 11 ऑक्टोबर आहे, आजपासून फॉर्म सुरू झालेलेच आहेत. या ठिकाणी PDF मध्ये क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता महाजनकोच्या किंवा गुगलमधून पण जाऊ शकता तुम्ही इथे. या ठिकाणी तुम्हाला डिटेल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस आहे. इथून पण तुम्हाला एक PDF मिळेल. ती PDF पण तुम्ही एकदा रीड करून घ्या फॉर्म भरण्याच्या आधी. तर मित्रांनो मला वाटतं की सगळे पॉईंट्स मी कव्हर केलेलेच आहेत. जर का अजूनही तुमचे काही पॉईंट बाकी असतील तर ते तुम्ही काय करू शकता कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी ते सगळे पॉईंट्स तुमचे कव्हर करेल. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, ऑल दी बेस्ट.